नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात यावं यासाठी महाराष्ट्र शासनाने या 4 संस्था तयार केल्यात। सारथी, बार्टी, TRTI आणि एक आहे महाज्योती। या 4 संस्था तयार करत असताना 4 संस्था का तयार केल्या तर 4 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी या 4 संस्था बनवल्या। सारथी कुणासाठी बनवली? सारथी बनवली कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा या 4 कॅटेगरीच्या लोकांसाठी। बार्टी बनवली शेड्यूल कास्ट साठी, TRTI बनवली शेड्यूल ट्राइब साठी आणि महाज्योती ही बनवली OBC स्पेशल बॅकवर्ड क्लासेस म्हणजे SBC, FIJE आणि NT मध्ये जेवढ्या कॅटेगरी येतात तेवढ्या कॅटेगरीसाठी। आता या ज्या काही 4 संस्था बनवलेल्या आहेत याच्या मार्फत तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षांची तयारी करू शकता। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पोलीस भरतीची तयारी करता, MPSC ची तयारी करता, UPSC ची तयारी करता किंवा टेक्निकल MPSC ची तयारी करता आणि लास्टला बँकिंग किंवा SSC ची तयारी करता। या सर्व परीक्षांच्या तयारी करण्यासाठी या 4 संस्थांद्वारे काय केले जातं, गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देणार, त्या पैशामधून तुम्ही तुमची कोचिंग निवडणार आणि त्या कोचिंग मध्ये तुम्ही काय करणार, तुमची ट्रेनिंग घेणार। पण यासाठी त्यांनी काही स्टेप्स ठरवलेले आहेत। पहिली स्टेप आहे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा होईल, परीक्षा झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागल, रिझल्ट लागल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करायचंय की कोचिंगचा ऑप्शन निवडायचा आहे की कोणत्या कोचिंग सेंटर मधून तुम्हाला तुमची ट्रेनिंग घ्यायची आहे आणि लास्टला मग सुरू होईल तुमची ट्रेनिंग। आपण काय करू या व्हिडिओमध्ये फक्त बँकिंगच्या रिलेटेड बघू आपण की बँकिंग साठी काय काय प्रोसिजर असणार आहे फॉर्म भरण्याची। एकदम शॉर्ट मध्ये सांगतो मी, 5 पेज येईल, तुम्ही तुमची डिटेल इन्फॉर्मेशन भरा, तुमचं नाव आहे, सरनेम आहे, वडिलांचं नाव आहे। सेकंड पेजवर तुम्हाला असे 5 ऑप्शन दिसतील की कोणती स्कीम तुम्हाला निवडायची आहे। त्यामध्ये लास्टला एक ऑप्शन आहे तुम्हाला बँकिंगचा SSC चा, हा ऑप्शन तुम्हाला काय करायचा आहे, चूज करायचा आहे। यानंतर तुम्हाला सांगतील ते की बाबा सेंटर, कोणत्या सेंटरला तुम्हाला काय करायची एक्झाम द्यायची आहे। 5 ऑप्शन आहेत, त्या 5 पैकी 5 ऑप्शन तुम्ही टाका की तुम्हाला 5 पैकी कोणत्या सेंटरला एक्झाम द्यायची आहे। यानंतर इथं विचारलेले की बाबा कास्ट सर्टिफिकेट। आता जर OBC, SC आणि ST यांचा विचार केला तर यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी असतं। कास्ट सर्टिफिकेट आलं याचा अर्थ कास्ट व्हॅलिडिटी देखील आली। राहिला प्रश्न सारथीसाठी जे मुलं अप्लाय करणार आहेत। आता याच्यामध्ये 4 कॅटेगरी त्यांनी बनवल्या, एक आहे मराठा, दुसरी कुणबी, तिसरी कुणबी मराठा आणि चौथी आहे मराठा कुणबी। यापैकी जे जे विद्यार्थी मराठा निवडतील फक्त ते जातील EWS मध्ये। बाकीच्या राहिल्या 3 कॅटेगरी, एक आहे कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी हे आले की यांना आलं मग नंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट नंतर कास्ट व्हॅलिडिटी आणि कोणत्या ऑथॉरिटीने तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची स्क्रुटिनी केलेली आहे हा एक ऑप्शन आहे। फॉर एक्झाम्पल इथं बघा कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी औरंगाबाद, म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याच्या कलेक्टर कडून तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे तुम्ही व्हॅलिडेट करून घेतलेलं आहे, स्क्रुटिनाइज करून घेतलेले, तो एक ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचा आहे। यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट द्यायचंय, इन्कम किती आहे ते टाकायचंय, इन्कमचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवायचंय। जर तुम्ही डिसेबल असाल, दिव्यांग असाल ते तुम्हाला चूज करायचंय। पुढची स्टेप बघा, डोमेसाइल सर्टिफिकेट आहे, तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला दाखवायचं याच्यामध्ये। नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो यानंतर काय असणार आहे, डॉक्युमेंटचा मुद्दा येतो की डॉक्युमेंट तुम्हाला कोणते कोणते लागणार आहेत। जर कॅटेगरी मध्ये असाल, म्हणजे आता सारथीला अप्लाय करणारे जे मुलं आहेत हे कोणत्या कॅटेगरीतले असतील, मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि फक्त मराठा। यामध्ये मराठा जर सोडलं तर बाकीचे जे 3 आहेत, कुणबी असेल, कुणबी मराठा असेल आणि मराठा कुणबी असेल, यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि कोणत्या अथॉरिटी कडून ते स्क्रुटिनाइज करून घेतलेलं आहे हे दाखवणं आवश्यक आहे। मराठा जे आहेत ते येतील EWS मध्ये, त्यांना फक्त इन्कम दाखवायचे आणि इन्कम सर्टिफिकेट काय करायचे, अपलोड करायचे। तरी बघू आपण कोणते कोणते सर्टिफिकेट आहेत। तुम्हाला एक फोटोग्राफ तुमचा स्कॅन केलेला अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायची आहे। यानंतर कॅन्डिडेटचं जे 10वीचं मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल, ज्याला आपण सनद म्हणतो मराठीमध्ये, दोन्ही पैकी कुठलंही एक तुम्हाला अपलोड करायचंय।
यानंतर 12वीचं असेल तुमचं सर्टिफिकेट असेल किंवा काय असेल मार्कशीट. राहिला प्रश्न ग्रॅज्युएशनचा. आता ज्यांचं रिसेंट ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांना तुम्हाला सनद मिळणार नाही, सर्टिफिकेट मिळणार नाही, पण तुम्ही मार्कशीट देखील काय करू शकता, अपलोड करू शकता. एक आहे तुमचं इथं ग्रॅज्युएशनचं, मग नंतर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आहे तुमचं, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड तुम्हाला अपलोड करणे, नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा EWSचं जे सर्टिफिकेट आहे ते करणे, आणि एक आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. यानंतर तुम्हाला आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट हे रिपीट झाला. ठीक आहे. आता लास्टचा ऑप्शन राहतो तुम्हाला की ठीक आहे तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही परीक्षा दिली, परीक्षा पास झालात, तुमचा रिझल्ट आला. रिझल्ट आल्याच्या नंतर जी शेवटची महत्वाची स्टेप आहे ती आहे काय, तर तुम्हाला कोचिंग सेंटरची निवड करायची आहे की कोणत्या कोचिंग सेंटर मधून तुम्ही काय करणार आहात, ट्रेनिंग घेणार आहात. पहा, पैसा कोण देणार आहे, पैसा सरकार देणार आहे, म्हणजे तुमच्या राहण्या खाण्याचा देखील तुम्हाला वेगळा पैसा भेटणार आहे. बँकिंगच्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 6,000 असं 6 महिन्यासाठी, म्हणजे 6 36,000 रुपये 6 महिन्याचे देणारे कोण, गव्हर्नमेंट देणार आहे. कोचिंगची जी फीस आहे ते देखील गव्हर्नमेंट देणार आहे. राहिला प्रश्न, जर सगळे पैसे सरकार द्यायले आहे, म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की नाही आता आम्हाला सगळं फुकट भेटायले, पैसे आम्हाला सरकार द्यायले, राहायचे पैसे द्यायले, पुस्तकाचे पैसे द्यायले, सगळे द्यायले, कोचिंगचे द्यायले, मग काय झालं, असं करू नका. ही एक सगळ्यात महत्वाची संधी आहे की तुम्हाला ही जे काही पैसा भेटलेला आहे सरकारमार्फत, या पैशाचा सही उपयोग झाला पाहिजे. याच्यासाठी योग्य त्या कोचिंग सेंटरची निवड करणं हा मी म्हणेल की सगळ्यात महत्वाचा आणि टर्निंग पॉइंट असणारा ऑप्शन आहे. ते आहे, यासाठी तुमच्या समोर आम्ही एक ऑप्शन घेऊन आलेलो आहोत की IITians बँकिंग अकॅडमी. यामध्ये असणार आहेत प्रत्येक विषयाला एकदम एक्सपर्ट फॅकल्टी. आमचे प्रदीप पाटील सर आहेत, त्यांच्या गायडन्स मध्ये ही संपूर्ण टीम काम करणार आहे. प्रदीप पाटील सर स्वतः इंग्लिश शिकवतील. प्रदीप पाटील सरांची वेगळी ओळख करून देण्याची काही गरज नाहीये. संभाजीनगर असेल किंवा महाराष्ट्रामधील जेवढे काही बँकिंगची तयारी करणारी मुलं आहेत त्यांना इंग्लिश सब्जेक्ट म्हणलं की प्रदीप पाटील सर हे नाव माहीत असतंच. ठीक आहे. यानंतर कृष्णा पाटील सर आहेत जे क्वांट मध्ये अतिशय एक्सपर्ट आहेत. यानंतर आहेत अक्षय बाबर सर जे तुम्हाला रिझनिंग शिकवतील. यानंतर आहेत कबीर गुमरे सर जे तुम्हाला करंट अफेअर्स, बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेस, इन्शुरन्स अवेअरनेस हे तुमचे जेवढे काही सब्जेक्ट आहेत हे शिकवतील. यानंतर आहेत राजेश खरात सर, नंतर सुजित सर आहेत आणि अंकुश सर आहेत. ही जी काही टीम असणार आहे ही टीम आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत की ठीक आहे तुम्हाला पैसे सरकार देईल, गव्हर्नमेंटकडून तुम्हाला भेटतील, वेगवेगळ्या संस्थांमार्फत भेटतील, पण आलेल्या पैशातून योग्य कोचिंग सेंटर मधून जर तुम्ही कोचिंग घेतली तर तुमचा रिझल्ट निश्चितच येईल. तर ठीक आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं किंवा बँकिंगसाठी काय काय करणे, फॉर्म भरणे, तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत, डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्ही एक्झाम द्या, एक्झाम दिल्याच्या नंतर योग्य त्या कोचिंग सेंटरची निवड करा आणि आलेल्या संधीचा ह्या फायदा घ्या, आलेल्या संधीचं सोनं करा. लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी असणार आहे ही आहे तुमची 10 जुलै. तुम्ही जर फॉर्म नाही भरला तर तुम्ही परीक्षा देऊ शकणार नाही. परीक्षा नाही दिली मग कोचिंग सेंटरची निवड वगैरे हा नंतरचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. 10 जुलैच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून टाका, म्हणजे तुम्हाला एक्झाम देता येईल. एक्झाम दिल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या काही गोष्टी होतील. त्यामुळे आजचे आज ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं चांगले, ज्यांनी नाही भरलेला त्यांनी भरा. आपल्या मित्रांना देखील सांगा हा फॉर्म भरण्यासाठी. लवकरात लवकर फॉर्म भरा आणि आलेल्या संधीचं सोनं करा.